नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांसाठी आज सुंदर संदेश देणार आहेत. स्वामी भक्तांना स्वामींचा हा संदेश मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, तुझ्याकडे दररोज 24 तास असतात, पण या 24 तासांमध्ये तू काय करतोस हेच ठरवतं की तू पुढे जाणार की तिथेच राहणार. कारण वेळ कधीच थांबत नाही, पण जो योग्य वेळ योग्य ठिकाणी वापरतो तो व्यक्ती नक्कीच पुढे जातो. वेळ वाया घालवणं ही फक्त सवय नाही, ती हळूहळू तुझं भविष्य कमकुवत करणारी प्रक्रिया आहे. कारण जे क्षण तू दुर्लक्षित करतोस तेच पुढे जाऊन तुझ्या आयुष्यातील मोठ्या संधींना दूर नेतात. शिस्त ही एकदाच येणारी गोष्ट नाही, ती रोजच्या छोट्या निर्णयांमधून तयार होते. जसं की योग्य वेळी उठणं, ठरवलेले काम पूर्ण करणं आणि स्वतःला दिलेलं वचन पाळणं. तुला मोठं काहीतरी करायचं असेल तर तुला तुझ्या सवयी बदलाव्या लागतील. कारण आयुष्य बदलायचं असेल तर विचार बदलावे लागतात आणि विचार बदलायचे असतील तर रोजच्या कृतींमध्ये बदल करावा लागतो. लोक तुझं यश पाहतात, पण त्या यशामागची शिस्त आणि त्याग कोणीच पाहत नाही. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्तीने आपल्या वेळेचा योग्य वापर करून स्वतःला घडवलं असतं. स्वामी हेच सांगतात की तू जे करतो आहेस ना त्यामध्ये शिस्त असायला हवी. तू जे करतोस त्यामध्ये स्थिरता असायला हवी. तू जे करतोस त्यामध्ये सातत्य असायला हवं. प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा सातत्य असतं, स्थिरता असते, तेव्हा त्या गोष्टींमध्ये यश मिळण्याची टक्केवारी ही वाढत असते. आज आपण वेगळं करतोय, उद्या वेगळं करतोय. जर प्रत्येक वेळेस आपण आपलं काम जर बदलत राहिलो तर कुठलंही काम आपण परफेक्ट करू शकणार नाही आणि त्यामध्ये आपण यशसुद्धा मिळवू शकणार नाही. तू जे काम आज टाळतोस तेच काम उद्या तुझ्यावर दडपण बनून येतं. म्हणून काम पुढं ढकलण्याऐवजी ते लगेच पूर्ण करण्याची सवय लाव. कारण हीच सवय तुला पुढं नेते. वेळेची किंमत तेव्हाच कळते जेव्हा वेळ निघून गेलेली असते. आणि जो माणूस आधीच वेळेचा आदर करतो तोच आयुष्यात मोठ्या गोष्टी साध्य करतो. म्हणून वेळेचा आदर करणं खूप गरजेचं आहे. स्वामी महाराज सांगतात की एकदा वेळ हातातून निघून गेली की मग पश्चाताप करून काही उपयोग नाही. म्हणून योग्य वेळेचा योग्य ठिकाणी वापर करा. तुझं आयुष्य बदलण्यासाठी तुला मोठ्या संधींची वाट पाहण्याची गरजच नाही, तर तुला रोजच्या छोट्या संधी ओळखून त्याचा उपयोग करायला शिकावं लागणार आहे. तू कितीही हुशार असलास तरी जर तुझ्या मनामध्ये, तुझ्या वागण्यामध्ये शिस्त नसेल तर तुझी क्षमता पूर्णपणे वापरली जाणार नाही. कारण शिस्त हीच ती गोष्ट आहे जी क्षमतेला परिणामात बदलते. तुझ्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर तुझा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. म्हणून सकाळीच स्वतःला योग्य दिशा देणं खूप महत्त्वाचं असतं. तू वेळेवर नियंत्रण ठेवायला शिकलास तर तू आयुष्यावर नियंत्रण ठेवायला शिकतोस. कारण वेळ हीच ती गोष्ट आहे जी सर्व काही ठरवते. तुझ्या सवयी तुझं भविष्य घडवतात. म्हणून प्रत्येक सवय निवडताना विचार कर की ही सवय मला पुढं नेणार आहे की मागं खेचणार आहे. तू आज घेतलेले निर्णय उद्या तुझं आयुष्य तयार करणार आहेत. म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक आणि जबाबदारीने घेणं आवश्यक आहे. तू किती वेळ काम करतोस यापेक्षा तू त्या वेळेस किती फोकस ठेवतोस हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण क्वालिटी ही क्वांटिटीपेक्षा जास्त प्रभावी असते. तू स्वतःला दिलेलं वचन जर पाळायला लागलास तर तुला बाहेरून मोटिवेशन घेण्याची गरज पडणार नाही. कारण तुझं स्वतःचंच कमिटमेंट तुला पुढं ढकलत राहील. वेळेचा आदर करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा आदर करणं. कारण वेळ हीच तीच गोष्ट आहे जी परत कधीच येत नाही. तुझं रोज थोडंसं जरी स्वतःला सुधारलं तरी काही काळानंतर तुझ्यात झालेला बदल हा खूप मोठा असतो. कारण सातत्य हीच खरी ताकद आहे. काम पूर्ण करण्याची सवय ही तुला इतरांपेक्षा वेगळं बनवते. कारण अनेक लोक सुरुवात करतात पण शेवटपर्यंत पोहोचतच नाहीत. तुझ्या आयुष्यात तुला क्लॅरिटी जर हवी असेल तर तुला डिस्ट्रॅक्शन कमी करावे लागतील. कारण गोंधळात कधीच योग्य दिशा मिळत नाही.
तू आज ज्या पद्धतीने वेळ वापरतोस त्यावर तुझं उद्याचं आयुष्य अवलंबून आहे. म्हणून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करणं हीच सर्वात मोठी गुंतवणूक आहे. तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीपेक्षा तू घेतलेले निर्णय जास्त महत्त्वाचे असतात. कारण परिस्थिती कधीच पूर्णपणे तुझ्या हातात नसते, पण त्या परिस्थितीला तू कसा प्रतिसाद देतोस, कोणता मार्ग निवडतोस आणि किती ठामपणे त्यावर टिकून राहतोस, हेच शेवटी तुझं आयुष्य कुठे पोचणार आहे हे ठरवतं. अनेक लोक आयुष्यभर योग्य संधीची वाट पाहत राहतात, पण जे लोक पुढं जातात ते संधीची वाट पाहत नाहीत. ते स्वतः निर्णय घेतात, जोखीम स्वीकारतात आणि आपल्या निवडींना योग्य ठरवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात. स्वतःची ओळख ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही, ती सतत स्वतःला समजून घेण्याच्या प्रक्रियेतून तयार होते. जिथे तू तुझे विचार, तुझ्या सवयी, तुझ्या प्रतिक्रिया आणि तुझ्या निर्णयांचा अभ्यास करून हळूहळू स्वतःचं खरं रूप समजून घेतोस. तू घेतलेला प्रत्येक छोटा निर्णय देखील तुझ्या आयुष्याच्या मोठ्या चित्रावर परिणाम करत असतो. कारण आयुष्य एकाच मोठ्या निर्णयाने बदलत नाही, ते दररोज घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयांतून, साखळीतून तयार होत असतं. अनेक वेळा आपल्याला काय करायचं आहे यापेक्षा आपण काय टाळतो हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण चुकीच्या गोष्टी टाळण्याची सवय हीच योग्य दिशेने जाण्याची पहिली पायरी असते. तुझ्या आयुष्यात क्लॅरिटी नसण्याचं कारण बाहेरचा गोंधळ नसतो, तर तो तुझ्या मनात चालणाऱ्या असंख्य अनिश्चित विचारांमुळे तयार झालेला असतो. आणि ही क्लॅरिटी मिळवण्यासाठीच तुला स्वतःशी प्रामाणिक संवाद साधावा लागतो. तू कोण आहेस हे लोक ठरवत नाहीत, परिस्थिती ठरवत नाही आणि भूतकाळही ठरवत नाही. तू घेतलेले निर्णय आणि त्यावर केलेली कृतीच तुझी खरी ओळख तयार करतात. निर्णय घेण्याची भीती ही अपयशाची भीती नसते, ती चुकीचा मार्ग निवडण्याची भीती असते. जो माणूस निर्णय घेत नाही तो आधीच थांबलेला असतो आणि जो निर्णय घेतो तोच पुढं जाण्याची संधी निर्माण करतो. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला सुंदरतेने जगा. कधी आयुष्याला नावं ठेवू नका. आयुष्य प्रत्येकाचं वेगळं असतं, प्रत्येकाची कसोटी वेगळी असते, प्रत्येकाची परीक्षाही वेगळी असते. आयुष्य प्रत्येकासाठी वेगळं असतं, पण ते आनंदाने जगायचं की दुःखाने जगायचं हे आपल्या विचारांवर आणि आपल्या कर्मांवर अवलंबून असतं. माणूस जसा विचार करतो त्याच प्रकारे कृती करतो आणि त्याच प्रकारे माणसाचं आयुष्य देखील घडत जातं. जर माणसाने चांगला आणि सकारात्मक विचार केला, चांगले कर्म केले, तर माणसाचं आयुष्य हळूहळू दुःखातून सुखाकडे जातं. जिथे सुख समाधान असतं तिथं मनुष्य आनंदी असतो. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये फक्त भौतिक गोष्टी किंवा पैसा महत्त्वाचा नाही, तर तुमच्या जीवनामध्ये समाधान खूप महत्त्वाचं आहे. काही लोक आपण जीवनामध्ये बघतो खूप छोट्याशा घरामध्ये राहतात, छोटं कुटुंब असतं, परंतु सुखी कुटुंब असतं. घरात कधी वादविवाद होत नाहीत, सर्व कुटुंब आनंदाने जगत असतं. प्रत्येकाचं जीवन हे सुखी सुरू असतं. त्यांच्याकडे फार पैसा नसतो, फार संपत्ती नसते किंवा ते फार मोठे लोक नसतात, तरी ते त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी असतात. परंतु काही लोक ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे, संपत्ती आहे, सर्व काय आहे, तरी पण ते सुखी नाहीत. मग असं काय होतं? म्हणजे पैसा म्हणजे सुख नसतं, तर तुमचे विचार, तुमचं कर्म हे तुमचं खरं सुख समाधान असतं. म्हणून विचार सुंदर ठेवा, कर्म चांगले ठेवा. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही सुखी व्हाल. स्वामी भक्तांनो, आयुष्य हे प्रत्येक माणसाची परीक्षा वेगवेगळ्या वळणावर बघत असतं. असा एक टप्पा येतो जेव्हा आयुष्य आपल्याला खूप त्रास देत असतं. काही गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध होत असतात आणि माणूस चिडचिड करायला लागतो आणि त्याच वेळेस त्याचे वाईट दिवस सुरू होतात. परंतु या सर्व परिस्थितीला जो फक्त शांतपणे हाताळतो, शांतपणे प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन शोधतो, प्रत्येक गोष्टीला योग्य प्रकारे विचार करून हँडल करतो, तो माणूस जीवनामध्ये कायम सुखी राहतो. म्हणून जीवनामध्ये काय होतंय, कसं होतंय हे ज्याला समजतंय, त्या गोष्टीमागचं कारण काय हे ज्याच्या लक्षात येत आहे, तोच आयुष्यावर खरं राज्य करू शकतो. स्वामी भक्तांनो,
जेव्हा आपण आपल्या आयुष्याची तुलना इतरांशी करू लागतो तेव्हा आपण हाताने आपल्या जीवनामध्ये दुःख ओढून आणत असतो. मी अगोदरच आपल्याला सांगितलं की प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचं पुढं जाण्याचं, पैसा कमवण्याचं सगळे काही विचार भिन्न असतात. कोणाचेही विचार सारखे नसतात. जेव्हा आपण इतरांशी आपली तुलना करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्याला वाटतं की तो खूप हुशार आहे, तो खूप पुढे जात आहे, तो खूप प्रगती करत आहे आणि आपण मागे राहिलो आहे, हे आपल्या मनामध्ये आपण साठवत असतो. आणि हेच नकारात्मकता, ही तुलनात्मक परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये नकळतपणे दुःख आणत असते. जेव्हा माणूस दुःखातही हसतो, दुःखातही आनंदी राहतो, तो खरा आयुष्यावरती राज्य करतो. स्वामी भक्तांनो, दुःख हे आपल्या विचारांमध्ये असतं, दुःख हे आपल्या मनात असतं. अवतीभोवतीच्या गोष्टी तुम्हाला कधीही त्रास देत नाही, तुमच्या मनातील गोष्टी तुम्हाला त्रास देत असतात. एखाद्या गोष्टीचा आपण वारंवार विचार करत असतो, ओव्हर थिंकिंग करत असतो, यानेच आपलं आयुष्य दुःखात बुडत असतं. म्हणून कधीही ओव्हर थिंकिंग करायची नाही, जास्त विचार करायचा नाही, फक्त सकारात्मक राहायचं. जे आपल्याला दिलं आहे त्यामध्ये समाधान शोधायचं, त्यामध्ये आनंद शोधायचा, छोटे छोटे प्रयत्न करायचे, छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद उपभोगायचा. जेव्हा मार्ग बंद होतात तेव्हा शांत राहायचं, शांतपणे परमेश्वराची भक्ती करायची. नक्कीच तुम्हाला कुठला ना कुठला मार्ग मिळेल. माणूस जीवनामध्ये कधीच अडून राहत नाही, वेळ आली की मार्ग मिळतोच. कधी अचानक अदृश्य प्रकारे मदत येते, कधी अचानकपणे एखादा मार्ग खुला होतो, कधी अचानकपणे एखादी सुंदर संधी मिळते, कधी अचानकपणे एखादी चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करत असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला मदत करत असतात. आपण फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायचा, आनंदाने जीवन जगत राहायचं, कुठल्याही गोष्टीची काळजी करत बसायचं नाही. कारण आपण जेवढी काळजी करू तेवढंच आपण आपल्या जीवनामध्ये दुःखी असू. परमेश्वराला सांगायचं की हे परमेश्वरा, हे भगवंता, मी सर्व काही तुमच्या चरणाशी सोडत आहे, सर्व काही माझं आयुष्य तुमच्या हातात आहे, तुम्हीच माझं कल्याण करा, तुम्हीच माझ्या सर्व गोष्टींना सांभाळा, तुम्हीच मला मार्ग दाखवा. बघा, जेव्हा तुम्ही सर्व चिंता, सर्व काळजी स्वामींवर सोपवता, परमेश्वरावर सोपवता, तेव्हा परमेश्वर तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून चिंतामुक्त करत असतो आणि नक्कीच कुठला ना कुठला मार्गसुद्धा दाखवत असतो. म्हणून अजिबातही कुठल्याही गोष्टीची काळजी करून आयुष्य दुःखात लोटायचं नाही. नेहमी मुखावर हास्य ठेवायचं, मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचं, तोंडावर तेज असलं पाहिजे. बघा, तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, परमेश्वराने आपल्याला रोज गोड संदेश पाठवत आहे. परमेश्वर आपल्याला जे रोज गोड संदेश पाठवत आहे ते आपण रोज शांतपणे ऐकायचे, त्यावर विचार करायचा आणि जीवनामध्ये तसंच वागण्याचा प्रयत्न करायचा. स्वामींचे देखील काही नियम असतात, काही अटी असतात, त्या सर्वांचं पालन करायचं. स्वामी भक्तांनो, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नकळतपणे एखादी मदत येते ना, तेव्हा समजून जायचं की ती मदत आपल्या स्वामींनी केली आहे. स्वामी भक्तांना जेव्हा आयुष्यामध्ये नकळतपणे एखादी संधी येते ना, तेव्हा समजून घ्यायचं की ती संधी स्वामींनी पाठवली आहे. जेव्हा भक्ती आपण करत असतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये परमेश्वर आपल्या आजूबाजूलाच असतात. ते आपल्याला दिसत नाही, परंतु त्याची जाणीव मात्र भक्तांना नक्की होत असते. म्हणून परमेश्वर आपल्यापासून दूर नाहीत, ते आपल्या जवळच आहे, आपलं रक्षण करत आहे. आपण परमेश्वराची सेवा करत आहोत आणि परमेश्वर नक्कीच आपलं रक्षण करत आहेत. म्हणून जे काही आपण करतोय ते वाया जाते असं कधी समजू नका. परमेश्वराची तुम्ही करत असलेली सेवा आणि भक्ती कधीच वाया जाणार नाही. परमेश्वर नेहमी भक्तांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या चांगल्या कर्माचं योग्य ते फळ देतील. आणि जो भक्त आयुष्यामध्ये काही मिळवण्यासाठी प्रयत्न करतो ना, त्याला ती गोष्ट नक्कीच मिळेल. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर संदेश स्वामींनी प्रत्येक भक्ताच्या कल्याणासाठीच पाठवला होता. हा संदेश ऐकून कोणाचंही वाईट होणार नाही, झालं तर चांगलंच होईल. म्हणून लक्षात ठेवा, हा संदेश तुमच्या आयुष्यामध्ये आला आहे म्हणून स्वतःला भाग्यवान समजा, कारण नक्कीच सर्वांचं परमेश्वर चांगलं करणार आहे. मी परमेश्वराच्या चरणी हीच प्रार्थना करत आहे की ज्या भक्तांनी आजचा संदेश ऐकला आहे
त्या सर्व भक्तांचं परमेश्वराने चांगलं करावं, त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा देखील पूर्ण व्हाव्यात, अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. असे स्वामी संदेश तुमच्या कानावर रोज पडोत हीच परमेश्वराकडे प्रार्थना आहे. धन्यवाद.